विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपण आजच्या दिवशी महत्त्वाचे असणारे जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्पर्धा परीक्षाच्या या जगामध्ये स्पर्धा परीक्षाच्या विविध परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वपूर्ण घटक असतो आणि या चालू घडामोडीवरती असंख्य प्रश्न विचारले जातात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात आणि हे प्रश्न कोणत्या बाबतीत महत्त्वाचे ठरतात त्या सगळ्या गोष्टीचा आढावा प्रत्येक लेक्चरमध्ये घेण्यात येत असतो. आणि या लेक्चरमध्ये आपण आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण व्यवस्थित बघूयात. आणि कुठेही जाऊ नका, हे लेक्चर व्यवस्थित बघा. तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. ओके. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुम्हाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे जे काय प्रश्न हे प्रश्न घेऊन येत असतो. आणि त्यासाठी आपला आजचा पहिला प्रश्न मित्रांनो काय आहे, भारत आणि जॉर्डन हे दोन देश आहेत आणि भारत आणि जॉर्डन यांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे खालीलपैकी कोणी जॉर्डनचा दौरा केलाय ते तुम्हाला सांगायचं आहे. हा एक इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉर्डन आणि भारत यांचे 75 वर्षापासून राजनैतिक म्हणजे राजकीय दृष्ट्या जे काही संबंध आहेत ते अतिशय उल्लेखनीय असे राहिलेले आहेत. आणि याच्या संदर्भामध्ये अलीकडेच एक दौरा केलाय, तर कोणत्या व्यक्तीने केलाय किंवा कोणत्या नेत्याने केलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो दौरा केलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी जो दौरा केलाय तो खूप उल्लेखनीय असा आहे, कारण या दौऱ्यामुळे आपले जे काय राजनैतिक संबंध आहेत हे यापेक्षाही आता कसे बनतील तर दृढ बनण्याची दाट शक्यता आहे. आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वपूर्ण ठरतोय. ओके. असं मग आता थोडंसं पुढे जाऊयात. हे पण तुम्हाला लक्षात पाहिजे, संरक्षण मंत्री म्हणलं की राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री म्हणलं की एस जयशंकर, म्हणून याही गोष्टी लक्षात राहू द्या. ओके. आणि पुढे आपले जे काय महामहिम राष्ट्रपती ज्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू. ओके. आणि खूप जबरदस्त व्यक्तिमत्व. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा, अलीकडे भारतात कोणती 2 नवीन रामसर स्थळे घोषित करण्यात आलेली आहेत ते सांगायचं आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे सिलीसर तलाव आहे आणि त्यानंतर हा कोपरा तलाव आहे आणि हा कोपरा तलाव हा 95वा रामसर ठिकाण म्हणून आता घोषित करण्यात आलेला आहे. आणि हे जे आहे हे 96वा असणार आहे. आणि कोपरा तलाव हा जो आहे मित्रांनो, हा तलाव छत्तीसगडमध्ये बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतोय? छत्तीसगडमध्ये. आणि हा तलाव तुम्हाला सिलीसर तलाव हा जो तलाव आहे हा तलाव तुम्हाला राजस्थानमध्ये बघायला मिळेल. आणि आपण पुढे तर याच्या रिलेटेड गोष्टी बघणारच आहोत. आता नंतरच्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. बघा, राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातील कोणता तलाव भारताचे 96वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सिलीसर तलाव, जो आपण नुकताच पाहिला आहे. तर हा तलाव महत्त्वाचा आहे. परीक्षेला दाट शक्यता आहे, 100% हा प्रश्न येईल. नोट डाऊन करून घ्या. ओके. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुढे, जगात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत ते सांगायचं आहे. आणि तो जो देश आहे मित्रांनो तो देश आहे युनायटेड किंगडम, म्हणजे ज्याला तुम्ही UK असं म्हणता, ज्यालाच तुम्ही इंग्लंड देखील म्हणता. आणि या देशामध्ये सर्वात जास्त जगामध्ये स्थळं आहेत. परंतु किती स्थळं आहेत? तर ते स्थळं आहेत मित्रांनो 176 स्थळे आहेत. किती आहेत? 176. लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचा हा भाग आहे. पुढे जाऊयात आपण नंतर. बघा, रामसर स्थळांच्या संख्येनुसार, कोणत्या स्थळांच्या संख्येनुसार? रामसर स्थळांच्या संख्येनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ते सांगायचं आहे. तर जगामध्ये भारताचा मित्रांनो 3रा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 3रा क्रमांक आहे. आपण जाऊयात पुढे. नंतर काय म्हटलंय बघा, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 अंतर्गत गट 1 मध्ये कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते सांगायचं आहे. म्हणजे ऊर्जा उत्पादनामध्ये, ऊर्जाच्या विकासामध्ये कोणत्या देशाला महत्त्वाचं स्थान आहे? पहिल्या क्रमांकाचं स्थान आहे गट अ मध्ये, बरं का.
किंवा गट अ म्हणण्यापेक्षा गट 1 मध्ये म्हणूयात. आणि गट 1 मध्ये आहे कर्नाटक राज्य. कोणतं राज्य आहे? कर्नाटक. आणि गट 1 च्या दुसऱ्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्य आहे. हे इकडे अधिक माहिती दिली तुम्हाला. गट 1 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर द्वितीय स्थान हे महाराष्ट्राचं आहे, म्हणून हा देखील प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, म्हणून हे देखील चांगलं करून ठेवा. गट 2 मध्ये प्रथम क्रमांकावरती आंध्र प्रदेश, आणि त्यानंतर गट 3 मध्ये प्रथम क्रमांकावर केरळ आहे, आणि गट 4 मध्ये प्रथम क्रमांकावरती आसाम, तर गट 5 मध्ये प्रथम क्रमांकावरती चंदीगड आहे. म्हणून हा डेटा जो आहे हा या ठिकाणी गरजेचा आहे, आपल्याला महत्वाचा आहे. आणि पुढे बघा, लिओनेल मेसी हा जो आहे हा फुटबॉल खेळाडू आहे, अर्जेंटिनाचा खेळाडू आहे, सर्वांना माहिती आहे. आणि हा जो मेसी आहे याचा जो काय 70 फुटाचा जो काय पुतळा आहे, या पुतळ्याचं नुकतंच काय झालेलं आहे? अनावरण झालेलं आहे. तर ते नेमकं अनावरण कोणत्या क्लबने केलेलं आहे? तर ते क्लबने, त्या क्लबचं नाव आहे श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब आहे. म्हणून हे देखील मित्रांनो लक्षात राहू द्या. ओके, हा प्रश्न महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मेसीच्या पुतळ्याचं जे काय अनावरण आहे, हे अनावरण कोणत्या शहरामध्ये झालंय आणि कोणत्या राज्यामध्ये झालंय ते तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, बालाघाट हा एक जिल्हा आहे, आणि बालाघाट मधील 2 माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर, माओवादी म्हणजे जे नक्षलवादी आहेत ते, 2 माओवाद्याच्या आत्मसमर्पणानंतर कोणत्या राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेला आहे? हा जर जिल्हा माहिती असेल तर ते राज्य तुम्हाला डेफिनेटली माहिती असणार. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? मध्य प्रदेश आहे मित्रांनो. म्हणून हे नोट डाऊन करून घ्या. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मोहन यादव यांनी काय केलं, तर या राज्याला नक्षलमुक्त राज्य झालं म्हणून घोषित केलं. आणि 2026 पर्यंत भारत हा नक्षलवादी मुक्त किंवा नक्षलमुक्त देश असणार आहे, अशा पद्धतीने जो काय म्हणजे जे काय नियोजन आहे ते शासनाचं सुरू आहे त्यांच्या पातळीवरती, असा हा प्रकार आहे. आणि महाराष्ट्रामध्येही नुकतंच मागे काय केलं होतं, नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून, तर मला त्या व्यक्तीचं नाव सांगा आणि त्यांना किती बक्षीस दिलं होतं ते पण सांगा, त्याच्यावर आपण चर्चा केली होती. कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आणि AIचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण इथे एक प्रश्न तयार केलाय की AI क्षेत्रात जगात 3ऱ्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर 3ऱ्या क्रमांकावरती जो देश आहे मित्रांनो, तो देश आपणच आहोत, भारत हा देश आहे. ओके, लक्षात राहू द्या, हे महत्वाचं आहे, आपलाच देश आहे. आणि पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर अमेरिका आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर तो आहे चीन आहे. ओके, अमेरिका हा 76 गुणांनी पुढे, तर हे जे आहे 76 गुण मिळालेले आहेत अमेरिकेला या क्षेत्रात, आणि चीनला 36 गुण आहेत आणि आपल्याला 21 गुण आहेत. आता तसं काय विचारलं जाणार नाही, पण एक जस्ट मी सांगितलंय तुम्हाला. ओके, तर हा जो मुद्दा आहे हा या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपले जे 10 प्रश्न आहेत ते या ठिकाणी पूर्ण होतात. आणि राहिलेले जे काय प्रश्न आहेत किंवा नवीन जे काय प्रश्न ते नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी आपले हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स रेग्युलर बघा. आपल्या चॅनलला मित्रांनो फॉलो करत जा आणि लाईक पण करत जा. जरा आल्यानंतर लाईक करा कृपया. ओके, लाईक करत नाही, लाईक करा.